नमस्कार पब्लिक, मी प्राची सावंत सहर्ष स्वागत करते तुमचं नव्या करा ब्लॉगमध्ये। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ब्लॉगच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी देणार आहे मी। पण तत्पूर्वी आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहोत। तिकडे का चाललेलो आहोत, कशासाठी चाललेलो आहोत हे बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि नवीन काय माझ्या लाईफमध्ये हॅपनिंग घडतंय ह्याचाही सुद्धा अपडेट तुम्हाला ह्या ब्लॉगमधून मिळणार आहे। आता आम्ही रिक्षामध्ये आहोत आणि रिक्षाने आम्ही हा प्रवास करणार आहोत आणि आम्हाला पोहोचायचं आहे सिंहगड रोडला। तिकडे आमचे रिलेटिव्स आहेत तर त्यांनी आम्हाला बोलवलं आहे। सो आता आम्ही रिक्षा निघालेलो आहोत। पोहोचलेलो आहोत। इकडे तोंड करून वळता रे तू। हा येतंय का? हो या वेलकम। आजी तुम्ही आम्हाला सांगा ना की केळवण ही प्रथा काय असते, म्हणजे जसं आज आम्ही आलेलो आहे तुमच्या इकडे। नवरीला जेवण असतं, नवरदेवनं मुलीला मुलाला जेवण असतं। दुसरं केळवण म्हणजे आपण काय म्हणतो, नवरा नवरीला गडंगण करायचं, गडांगण करायचं। गडांगण हा शब्द म्हणजे पूर्वीचा पूर्वीचा, आता केळवण हा शब्द वापरला आता केळवण हा शब्द आता वापरला जातोय। पहिलं गडंगण म्हणायची, आता केळवण म्हणतात। आणि आजीची माझी ही दुसरी भेट आहे, कारण आम्ही ज्या वेळेला आमचा बस्ता बांधायला गेलो होतो तर त्यावेळेला सुद्धा आजी आम्हाला भेटल्या होत्या। साड्या घ्यायला, मुला मुलीच्या साड्या घ्यायला आलो त्यावेळेला। आजी आणि तुम्ही सांगा ना, तुमच्या काळात लग्न कशी व्हायची? तुमच्या काळात लग्न कशी व्हायची? आमच्या काळात होय, आमच्या काळात अगदी साधी लग्न असायची। एक दिवस हळद, एक दिवस साखरपुडा, एक दुसऱ्या दिवशी हळद, तिसऱ्या दिवशी लग्न, 3-4 दिवस लग्न चालायचे आमच्या काळात। पण आता कोविड नंतर पूर्ण प्रथा बदललेली आपल्याला दिसते। आता एका दिवसातच सगळे विधी, एका दिवसातच सगळे विधी होऊन जातात। अवघड आहे। आणि आमच्या लग्नाला तुम्ही नक्की यायचं आजी। येणार ना अगो बाई, येणार ना सगळी येणार आहे। आता आम्ही इकडे आलेलो आहोत। आजींशी तर आपण गप्पा मारले, पण माझे होणारे हस्बंड जे आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून देते पहिल्यांदा। सर्वप्रथम आम्ही केळवणासाठी आलेलो आहोत। तर माझ्या बहिणीने ऋतूने बोलवलं होतं केळवणासाठी। त्या त्यांच्या आजी सासू आहेत आणि त्यांनी आता जेवणाची खूप चांगली तयारी केलेली आहे। तुमचा फोकस जेवणावरच दिसतोय असं मला वाटतंय। आता काय करणार, 4 वाजता थोडा यायला उशीर झालेला। लग्नाबद्दल काय सांगाल तुम्ही, किती एक्साइटेड आहे? लग्नासाठी खूप एक्साइटेड आहे। 3 जूनला सर्वांनी या, सर्व युट्यूब व्ह्यूअर्सनी लग्नाला काढायची ना तसं नाही, काढून दे आता, काढून दे। राजवीरची आणि त्याच्या मामाची थोडी थोडी जुगलबंदी चाललेली आहे आणि मामा राजवीर पाशी वशीला लावते की त्याला जेम्स मिळतील का, पण राजवीर खूप हुशार आहे, तो त्याला मिळवून देणार नाहीये। मला नाही, मी माझ्यासाठी काढतोय। नको आता खालती मामीला
मामा सोबत आलाय रिटर्न रिक्षामध्ये आणि तो माग लागून उतरत नाही. पप्पा येतात पप्पा. काका तुम्ही परत या. बाय. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रशांत आणि मी इकडे आहोत आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी परतीच्या मार्गावर. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. आणि प्रशांत आणि आमच्या सोबत आता खूप सारे ब्लॉग येणार आहेत, तर तुम्हाला मला सोबत ब्लॉगमध्ये बघायला आवडेल का हे कमेंट करून नक्की कळवा. बाय. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.